जी ब्रांच तुमची घ्यायची ना तर ही 4 वर्षासाठी तुमच्यासोबत असेल, पण जी तुम्ही ब्रांच घेणार आहे ना तर ते तुम्हाला पुढच्या 10 ते 20 वर्ष तुमच्या करिअरसोबत असणार आहे. आजचा जो निर्णय आहे तो उद्याच्या तुमच्या 10 ते 20 वर्षाच्या करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो निर्णय घेताना व्यवस्थित घ्या, इम्पॉर्टंट आहे, आणि ब्रांच व्यवस्थित निवडा. रिसेंटली 12वीचा रिझल्ट लागला, मेच्या एंडपर्यंत CETचा रिझल्ट लागेल, आणि त्यानंतर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हा क्वेश्चन असेल की आता पुढे करायचं काय. रिझल्ट लागला, रिझल्टचा आपला एन्जॉय झाला म्हणजे सगळं झालं का, चांगले मार्क्स पडले म्हणजे सगळं झालं का, अजून आपलं टार्गेट अचीव झालं नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला चांगलं कॉलेज भेटत नाही आहे, जे तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे, BSc करायची आहे, MCA करायचे, BCA करायचे, जे पण काय तुम्हाला जी फील्ड तुम्हाला चूज करायची, जोपर्यंत चांगलं कॉलेज आहे, चांगली ब्रांच भेटत नाही तोपर्यंत तुमचं टार्गेट संपलेलं नाही आहे, तुम्ही अचीव केलेलं नाही आहे. मार्क्स चांगले पडले असतील किंवा पडतील त्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, बट जोपर्यंत कॉलेज चांगलं भेटत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही. सो स्पेशली जर इंजिनिअरिंगला जर जायचं असेल तर सगळ्यात जास्त मेन हा क्वेश्चन असतो की आता ब्रांच कोणती घ्यायची. इंजिनिअरिंगमध्ये ऑलमोस्ट 55च्या वरती ब्रांचेस आहेत. मग आता एवढ्या सगळ्या ब्रांचेसमधून आणि खूप भयानक नावं आहेत, त्यांचे खूप मोठे नावं आहेत, आणि आपण काय करतो आपल्या फ्रेंड्स शेजारी इकडे तिकडे ऐकून त्यांच्या पाठीमागे आपण जातो. सो असं कन्फ्युजन जर असेल ना तर आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात की इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेस कोणत्या आहेत आणि आपल्याला सब ब्रांचेस कोणत्या आहेत आणि आपल्याला कोणती ब्रांच चूज करायची. सो जे 12चे मुलं आहेत, जे पासआउट झाले, ज्यांनी CET JEEची एक्झाम दिली आहे, त्यांच्यासाठी मी 10 to 15 व्हिडिओज डेलीमध्ये टाकणार आहे. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रिझल्टपासून जे कॉलेज मिळेपर्यंत टॉप महाराष्ट्राचे चांगले कॉलेज, मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस काय, डॉक्युमेंटेशन काय, हे सगळे इन डिटेल मी तुम्हाला माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहे. सो IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळे व्हिडिओज येणार आहेत. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डेलीमध्ये तुम्हाला इन डिटेल व्हिडिओज भेटणार आहेत. आणि दुसरी गोष्ट काय की जर तुम्हाला काही डाऊट असेल, जर तुम्ही कन्फ्यूज असाल, जर तुम्हाला करिअरचं गायडन्स पाहिजे असेल तर टॉपमेटवरती मी ही स्क्रीनवरती जी लिंक आहे किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही डायरेक्टली माझा सेशन बुक करू शकता आणि 1 to 1 तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कनेक्ट करू शकता. आपण तुमचे सगळे डाऊट्स, तुमचे सगळे क्वेश्चन्स सगळे तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म दाखवायचा प्रयत्न करूयात. ओके. सो मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. माझं पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. ऑलमोस्ट मला 9+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे IT इंडस्ट्रीमध्ये. इंजिनिअरिंगमध्ये मोस्टली 55च्या वरती ब्रांचेस आहेत, बट मेनली 5 to 6 आहेत आणि त्याच्या काही सब ब्रांचेस आहेत. सो आपण आज डिस्कस करू. सो फर्स्ट ब्रांच आहे आपली कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. काय आहे ना की पहिली जी ब्रांच होती ती होती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स. ओके. तर आपण कॉम्प्युटर सायन्स बोलूयात. कॉम्प्युटर सायन्सच्या सब ब्रांचेस ज्या झाल्या ना त्या झाल्या परत IT म्हणा, AI म्हणा, AI मशीन लर्निंग म्हणा, त्यानंतर डेटा सायन्स म्हणा. तर ह्या ज्या आहेत ना ह्या ब्रांचेस कॉम्प्युटर सायन्सच्या किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सब ब्रांचेस आहेत. जर तुम्हाला IT मध्ये जॉब करायचा आहे आणि कुठल्याही तुम्हाला AI मध्ये जायचं आहे, डेटा सायन्समध्ये जायचं आहे, मशीन लर्निंगमध्ये जायचं आहे, IT मध्ये जायचं आहे, कुठल्याही जर जायचं असेल ना तर तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता असं झालं ना खूप ट्रेंडिंगमध्ये झालं आहे AI मशीन लर्निंग. जे ते म्हणजे मी 4 ते 5 माझे जे काही कॉन्टॅक्ट्समध्ये जे शिक्षक लोक आहेत मी त्यांना कॉल केला की मशीन लर्निंग आणि AI मध्ये ब्रांचेसचं काय स्कोप आहे, कॉलेजेस कसे आहेत, इन्क्वायरी कशा आहेत. फक्त आणि फक्त 60-70% AI मशीन लर्निंग एज इन्क्वायरी आहे. तुम्ही ती ब्रांच चूज करताय, आत्ता तुम्ही विचार करताय की ही आपल्याला ब्रांच घ्यायची आहे, बट नेक्स्ट 5 म्हणजे आता नेक्स्ट तुम्ही 2029 मध्ये पासआउट होणार, तेव्हा स्कोप आहे का, तेव्हा त्याचा स्कोप आहे का हे तुम्हाला विचार आत्ता करायचा आहे. सो एक पर्टिक्युलर ब्रांच घेण्यापेक्षा, पर्टिक्युलर सब ब्रांच घेण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत राहील कॉम्प्युटर मेन ब्रांच, बाप ब्रांच आहे कॉम्प्युटर सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. त्याच्या सब ब्रांचेस आहेत ह्या ज्या आहे ना, IT आहे, डेटा सायन्स आहे, AI आहे, AI मशीन लर्निंग आहे, ह्या कॉम्प्युटर सायन्सच्या सब ब्रांचेस आहेत. तर मग तुम्हाला काय ना की असं आहे का बरं AI आणि मशीन लर्निंगसाठी ओपनिंग्स आहेत म्हणजे कॉम्प्युटर सायन्सचे बसून देणार नाहीत तुम्हाला कॅम्पससाठी, जॉबसाठी. तुम्ही कॉम्प्युटर सायन्स केलं किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं म्हणजे तुम्हाला AI मशीन लर्निंगमध्ये जॉब लागणार नाही का, किंवा तुम्हाला IT मध्ये जॉब लागणार नाही का, किंवा तुम्हाला डेटा सायन्समध्ये जॉब लागणार नाही का. सो कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ह्या सगळे जेवढे पण ह्या सब ब्रांचेस आहेत त्यांचे सगळ्यांचे सब्जेक्ट असतात. सो तुम्हाला चूज करायचं आहे की तुमचा इंटरेस्ट काय किंवा तुम्हाला पर्टिक्युलरली कुठं जायचे. तर माझं वैयक्तिक मत असेल की तुम्ही कॉम्प्युटर सायन्सला गेलं पाहिजे. तिथून तुम्हाला व्हरायटीज
स्पेसिफिकेशन काही नाही आहे की बाबा मला इकडे जायचं, किंवा उद्या जर तुम्ही AI मशीन लर्निंग केलं आणि AI मशीन लर्निंगला स्कोप 5 वर्षानंतर 4 वर्षानंतर आहे का नाही हे तुम्हाला आता माहीत नाही आहे. सो माझं एक वैयक्तिक मत असेल की कॉम्प्युटर सायन्स एकदम ट्रेनिंग ब्रांच आहे, ती तुम्ही आता म्हणजे विचार करू शकता त्यावरती. देन दुसरं आहे मेकॅनिकल. मेकॅनिकलचं जर बघितलं गेलं ना तर मेकॅनिकलचं पण सेम आहे. मेकॅनिकल सध्या म्हणजे ग्रोथ खूप जास्त नाही आहे, हळूहळू आहे, बट चांगली ब्रांच आहे. जर तुम्हाला समजा UPSC MPSC करायचं आहे, गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम्स द्यायच्या आहेत, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक चांगली ब्रांच आहे. तुम्ही गव्हर्नमेंट साईडला तुम्ही जाऊ शकता. त्याच्या सब ब्रांचेस जर बघितलं तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, CAD, CAM, रोबोटिक्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, एनर्जी इंजिनिअरिंग, तर ह्या सगळ्या ब्रांचेस ह्या सब ब्रांचेस आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की यार नाही, मी आता काय करतो, CAD CAMमध्ये जातो किंवा ऑटोमोबाईलमध्ये जातो, म्हणजे काय होईल ना, मला जॉब चांगले भेटतील किंवा मला हे काय आहे ना, तुम्ही जे मेन ब्रांचेस घेतल्या ना तर तुमचा स्कोप अजून वाढतो, की तुम्ही डिसाईड करू शकता की अरे नाही, मी ऑटोमोबाईलमध्ये जाऊ शकतो का, मी कॅडमध्ये जाऊ शकतो का, मी एनर्जीमध्ये जाऊ शकतो का, मी अजून मॅकॅट्रॉनिक्समध्ये जाऊ शकतो का, एनर्जीमध्ये जाऊ शकतो का. तर तुमच्याकडे ऑप्शन आहेत. जर तुम्ही पर्टिक्युलर एक जर केलं, समजा कॅड किंवा CAD CAM जर तुम्ही केलं, तर तुम्हाला पर्टिक्युलर त्याच ब्रांचला तुम्हाला जर ओपनिंग असेल तर तुम्हाला जावं लागेल. पण असं होईल का की त्या ब्रांचसाठी आलेत आणि तुम्हाला मेकॅनिकलचे बाकीचे तुम्हाला ह्याला एक्झामला म्हणतो मी, जॉबसाठी तुम्हाला बसून देणार नाहीत, असं होत नाही. सब ब्रांचेस आहेत, त्या सब ब्रांचेसमध्ये मेन ब्रांचच्या स्टुडंटला पण ते बसून देतात. सो असं होत नाही. तुम्ही कुठंही कोणालाही विचारा, कोणाचंही सजेशन घ्या. सो माझं काय म्हणणं राहिलं की तुम्ही जे मेन ब्रांचेस आहेत त्या फोकस करा. त्याच्यामध्ये आपली थर्ड ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक. ओके, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. सो ज्यांचं मॅथ, लॉजिक किंवा बॅकएंड सिस्टीम, ज्यांचं समजा इलेक्ट्रॉनिकच्या रिलेटेड ज्यांना एक आवड आहे, अजून इंडियामध्ये एवढा सध्या स्कोप नाही आहे त्या ब्रांचला, बट ती पण एक टॉपमोस्ट ब्रांच होती काही वर्षाआधी. आता समजा इंडियामध्ये पण काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज येत आहे, तेव्हा ह्या ब्रांचला स्कोप खूप वाढणार आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा ENTCमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल टेलिकम्युनिकेशनमध्ये, तर तुम्ही ही ब्रांच घेऊ शकता. लिमिटेड जॉब्स आहेत, बट चांगले जॉब्स आहेत आणि नक्कीच तुम्हाला ते चांगलं पॅकेज वगैरे द्यायचा हेल्प करतील. बट लिमिटेड जॉब्स आहेत, सध्या ट्रेंडिंगमध्ये नाही, बट फ्युचरमध्ये ट्रेंड त्याचा येऊ शकतो. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल. गव्हर्नमेंट म्हणजे एकदम पॉवरच्या रिलेटेड असं नाही, किंवा इलेक्ट्रिकल म्हणजे आपल्याला फक्त आपण जे गावाकडे बोलतो की अरे नाही, लाईनमॅन किंवा इलेक्ट्रिकल, खूप भारी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग खूप भारी आहे. त्यांना प्रायव्हेटमध्ये जॉब्स कमी आहेत, बट गव्हर्नमेंटचा स्कोप खूप जास्त आहे. जर तुम्हाला समजा गव्हर्नमेंटचा जॉब जर जायचा असेल ना, तर मग त्यांचे गव्हर्नमेंटचे जे काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात त्यामध्ये पण तुम्हाला जॉब भेटतात. आणि गव्हर्नमेंटच्या साईडला म्हणजे काय ना, इनिशियल लेवलला जर थोडंसं फ्रेशर्सला वगैरे थोडंसं जरा अवघड जातं, पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर एकदा गव्हर्नमेंटचा जॉब भेटला ना, तुमची लाईफ सेट आहे. सो हे पण तुम्ही एक पर्याय विचार करू शकता. देन आपण येऊया सिव्हिलवरती. कन्स्ट्रक्शन डिझाईन. खूप काही लोकांना वाटतं की अरे कन्स्ट्रक्शन सिव्हिल म्हणलं की अरे यार कुठं उन्हाचं पावसाचं जाऊन काम करायचं, कुठं ते रोडचं, कुठं ते कन्स्ट्रक्शनवरती जायचं, ऑन साईडला जायचं किंवा काय जायचं. बट जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग घेतली तर एक तर तुमचे गव्हर्नमेंटचे चान्सेस वाढले. जे पण काही PWD वगैरे जे काही त्यांच्या हे आहेत, त्यांचे जागा येतात गव्हर्नमेंटच्या, तर तुम्हाला सगळ्यात जास्त चान्सेस आहे. आणि आपलं इंडियामध्ये काय अंडर डेव्हलपमेंट आहे सध्या, सो स्कोप खूप आहे. त्याच्या जागा पण चांगल्या असतात. पण जर प्रायव्हेटमध्ये थोडं कमी आहे, पण जर तुम्हाला गव्हर्नमेंटची जर तयारी करायची असेल तर सिव्हिल एक चांगली ब्रांच आहे. आणि दुसरं काय, तुमच्या जर ओळखी असतील किंवा जे आपण म्हणतो ना की नाही आपण म्हणजे गावाकडे आपण असतो किंवा नगरपालिका, जिल्हा परिषद इकडे तिकडे जर तुमच्या ओळखी असतील, जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वगैरे जर भेटत असेल, तर सिव्हिल इंजिनिअरिंग खूप बेस्ट. सिव्हिल इंजिनिअरिंगचं एक मी सांगतो की ज्यांच्याकडे असं नॉलेज नाही आहे की आपण काहीतरी बोलणार, आपण काहीतरी शेअर करणार, असं नाही का, आपण बोलवचन म्हणतो किंवा लोकांना खुश करायचं आहे, जे माणूस एकदम शांत आहे, तो बोलू शकत नाही आहे, त्यांना कन्वे करू शकत नाही, एक आपण गोड चांगलं बोलू शकत नाही, त्या लोकांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग नाही आहे. स्टार्टिंगला 3-4 वर्षे खूप हाल आहेत, बट एकदा जर चांगलं झालं ना, तुमची लाईफ सेट आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण. ओके. त्यानंतर लास्ट आपण ब्रांच कवर करूयात की केमिकल. केमिकलच्या ब्रांचेस पण खूप कमी आहेत, पण ज्या कॉलेजला केमिकल आहे, जिथे प्लेसमेंट आहे, खूप भारी. सो आपल्याकडे खूप कमी आहे. तर मला असं म्हणलं की केमिकलला म्हणजे
विचार नाही केला पाहिजे. हां, ज्यांचं खूपच म्हणजे त्यांना केमिकलला जायचं आहे, पेट्रोलियममध्ये जायचं आहे, त्यांना खूपच म्हणजे मुंबईला वगैरे चांगल्या काही त्याचे कॉलेजेस आहेत, तर ते कॉलेजेसवरती मी नंतर येणार आहे, चांगले त्याचे व्हिडिओ बनवणार आहे. बट तसे जर तुम्हाला भेटले तर 100% घ्या, ते पण चांगले आहे. आणि ज्या तुम्ही ब्रांचेस घेताय त्या ट्रेंडिंगमध्ये बघा. कॉम्प्युटर सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स, IT, AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स यांचं सध्या ट्रेंड चांगला आहे. स्टार्टअप्स कंपनी, MNC, फ्रीलान्सिंग तुम्ही सगळं करू शकता. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन त्याचं मीडियम स्केलमध्ये आहे सध्या, बट एम्बेडेड तुम्ही जे सॉफ्टवेअर वगैरे आहेत, कोर सॉफ्टवेअर वगैरे, त्यामध्ये तुमचं टेलिकम्युनिकेशनमध्ये जर स्ट्रॉंग असेल, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ते ब्रांचमध्ये जाऊ शकता. मेकॅनिकल, सिव्हिल, गव्हर्नमेंट जॉब असतील तुम्हाला जर समजा, तर चांगली तुम्हाला हायर स्टडी वगैरे जर तुम्ही केली तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुम्ही जाऊ शकता. इलेक्ट्रिकलमध्ये थोडंसं पॉवर सेक्टर वगैरे UPSC, SSC, JEE तुम्ही करू शकता. तिथे पण चान्सेस आहेत की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटायचे चान्सेस खूप आहेत. बट सगळ्यात जर तुम्हाला जॉब लगेच पाहिजे आणि फक्त डिमांड सप्लायवरती, कॉम्प्युटर सायन्सचे ब्रांचेस सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, सगळेजण खूप जात आहे. सध्या जर परिस्थिती बघितली तर कॉम्प्युटर सायन्स सध्या फ्रेशरचं मार्केट खूप डाऊन आहे, तर तो पण तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर आज आपण फक्त ब्रांचेस डिस्कस करूयात. मी येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ब्रांचेस, कॉलेज चांगलं कोणतं, कट ऑफ कसा असणार आहे, ब्रांच चांगली का कॉलेज चांगलं घेतलं पाहिजे, सगळ्या गोष्टी, डॉक्युमेंटेशन, तुमची जी कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे, हे सगळ्या इन डिटेलमध्ये मी ह्या सगळ्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हे व्हिडिओ शेअर करा. मी तुम्हाला इन डिटेलमध्ये जोपर्यंत तुम्हाला कॉलेज भेटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू, या चॅनल थ्रू मी तुम्हाला हेल्प करत राहील. ओके. सो तुम्हाला मी लास्टमध्ये येईल की जर तुम्हाला प्रोग्रामिंग आवडत असेल की डिजिटल समजा टेक्नॉलॉजी रिलेटेड जर आवडत असेल तर तुम्ही कॉम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड ब्रांच घेऊ शकता, जसे आपण डिस्कस केलं आहे कॉम्प्युटर सायन्स, बाकीच्या डेटा सायन्स, मशीन लर्निंग वगैरे, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. जर तुम्हाला समजा एक ग्रॅज्युएशन नंतर समजा तुम्हाला एक UPSC MPSC गेट करायचं आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू वगैरे कुठं जायचं तर तुम्ही मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला जाऊ शकता. लास्टली मी एकच सांगेल, हा जो तुमचा निर्णय आहे, जी ब्रांच तुमची घ्यायची ना, तर ही 4 वर्षासाठी तुमच्यासोबत असेल. पण जी तुम्ही ब्रांच घेणार आहे ना, तर ते तुम्हाला पुढच्या 10 ते 20 वर्ष तुमच्या करिअरसोबत असणार आहे. सो खूप विचार करा, घरच्याच्या प्रेशरमध्ये येऊ नका, फ्रेंड जे सांगतो त्याचं ऐकू नका. तुम्हाला काय आवडतं आहे आणि तुम्ही त्यामध्ये बसू शकताल का, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो आजचा जो निर्णय आहे तो उद्याच्या तुमच्या 10 ते 20 वर्षाच्या करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो निर्णय घेताना व्यवस्थित घ्या, इम्पॉर्टंट आहे, आणि ब्रांच व्यवस्थित निवडा. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या पॅरेंट्सला पण हा व्हिडिओ दाखवा, आणि येस तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती ब्रांच रिलेटेड तुम्हाला काही डाऊट आहे का, मी नक्कीच तुम्हाला हे करेल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.